हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा चौथा अध्यायाचा अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज अध्याय तो संपणार आहे आणि पंचम अध्यायाचा आपण प्रारंभ करणार आहोत. तेव्हा चौथ्या अध्यायाचं 5 ब्राह्मण झाले आणि 6व्या ब्राह्मणाची आपल्याला सुरुवात करायची आणि हा ब्राह्मण जो आहे तो संक्षिप्त आहे. 3 मंत्राचा 3 सलग मंत्र सांगितले आहेत आणि त्याचा अर्थही सलग दिलेला आहे आणि तो सगळा पूर्ण तुमच्यासमोर मी ठेवतो. आणि त्याच्यानंतर ती संपन्नता सांगतो की आता हा अध्याय संपलेला आहे आणि 5व्या अध्यायाला आपल्याला प्रारंभ करायचा. तेव्हा त्याची पूर्वपीठिका ही याज्ञवल्कीय कांडाची वंश परंपरा दिलेली, ज्याच्या हे याज्ञवल्कीय जे काही पूर्ण हे झाले विषय झाले आणि विविध ब्राह्मण झाले, तर या ब्राह्मणामध्ये कोण कोण ह्याच्यामध्ये ऋषी आहेत किंवा ऋषीमुनी आहेत आणि ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या त्याच्यामध्ये जी वंश परंपरा आहे ती याज्ञवल्क्य कांड ह्या संदर्भाने वंश परंपरा आहे. ती वडील आणि वडिलाचा मुलगा असं नाही, तर गुरु आणि गुरुचा शिष्य. गुरुला सुद्धा वडिलाच्या ठिकाणीच मानलं जातं. त्यामुळे गुरु आणि शिष्य ही जी परंपरा आहे ती परंपरा कशी होती ती ह्या षष्टम ब्राह्मणामध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा षष्टम ब्राह्मण आणि त्याचे हे 3 मंत्र हे अशा प्रकारचे आहेत की अथ वंशः पौतिमाश्यो गौपवनाद गौपवनः पौतिमाश्यात पौतिमाश्यो गौपनः कौशिकात कौशिकः कौंडिन्यात कौंडिन्यः शाण्डिल्यात शाण्डिल्याच्छा शाण्डिल्य कौशिकाच्च गौतमाच्च गौतमः. मंत्र दुसरा. अग्निवेश्यादा अग्निवेश्यो गार्गात गार्ग्यो गार्ग्यात गार्ग्यो गौतमात गौतमः सैतवात सैतवः पाराशर्यणात पाराशर्यणो गार्ग्यायणात गार्गायण उद्दालक या आणि उद्दालक कायनो जाबलायन जाबालायनो माध्यान्दिनात्मा माध्यान्दिनमा सौकर्णायात सौकर्णयः काषाणायात काषायणः सायकानायात सायकानः कौशिकायते कौशिकायमी. हा दुसरा मंत्र झाला. तिसरा मंत्र. घृतकौशिकात घृतकौशिकः पाराशर्यायणात पाराशर्यायणः पाराशर्यात पाराशर्यो जातुकर्ण्यः असुराणाय यास्काच्च सुराणाय स्त्रैवणे रौप्यजन्ते रौप्यजन्धे जन्धाते निरासुरेश सुरे भारद्वाजाद भारद्वाज अत्रेयाद अत्रेयो मांटी गौतमाद गौतमो गौतमाद गौतमो वात्साद वात्स्यः शाण्डिल्यात् शाण्डिल्यः कैशोर्यात काप्यात कैशोर्य काप्यः कुमारहरितात कुमारहरितो गालवाद गालवो वैदर्भी कौंडिन्याय वैदर्भी कौंडिन्यो वात्सनपातो बाभ्रवाद वत्सनपाद बाभ्रमः पथा सौभरात पंथाः सौभरो यास्या आदा अंगिरसादास्य अंगिरस अहुते सत्वा सत्वाष्ट्रा दा भूति स्वाष्ट्रो विश्वभूत विश्वरूपात त्वाष्ट्राद विश्वरूप त्वाष्ट्रो अश्विभ्या अश्विनौ दधी च अथर्वणाद अथर्वण दध्य अंग दध्यांग अंगा अर्थवणो अर्थ अथर्वणो अथर्वणो दैवाद अथर्वः दधीच अथर्वणाद दध्यंगंगा अथर्वणाद अथर्वणोऽथ वर्णोऽथ दैवादथो दैवः मृत्योः पार्द्वः सनान् मृत्योः
प्रध्वंसना प्राध्वांसना प्राध्वांसनात् सनान् मृत्युः प्रध्वंसनः प्रध्वांसनात् प्रध्वंसनः एकर्षे एकर्षेरे कर्षि वि प्रचिते विप्र प्रचितेर विप्रचिति व्यष्टेर्व्यष्टिः सनारो सनारुः सनातनः सनातन सनातनः सन सन सनगात सनगः परमेष्ठिनः परमेष्ठी ब्राह्मणो ब्रह्म स्वयंभू ब्रह्मणे नमः. म्हणजे आता आपण हे सगळे इतक्या ऋषीचे नाव ऐकले आणि ह्या ऋषीची जी संबंध जी परंपरा आहे त्याचं मूळ जे सांगितलं आहे की ते याज्ञवल्क्य कांडामध्ये जे आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं त्या चिंतनामध्ये कोणते कोणते ऋषी जे आहेत हे वंशपरंपरेने त्यात आलेले आहेत. त्यामुळे याज्ञवल्की या कांडाची वंशपरंपरा ही दिलेली आहे आणि ह्या वंशपरामध्ये हे इतके ऋषी आलेले आहेत. तर तुम्ही ऋषींचे नावं तुमच्या लक्षात आले असतील की एवढे ऋषी जे आहेत त्या ऋषींचा ह्याच्यामध्ये कसा कसा सहभाग झाला असा हा विषय त्यांनी या पूर्ण वंशपरंपरेचं यादी ह्या 1, 2 आणि 3 मंत्रात सांगितलेली आहे. तेव्हा आता आपण चौथ्या अध्यायातील हा 6वा जो काही ब्राह्मण आहे त्यातलं 1, 2, 3 ह्याचा जो काही मराठी अर्थ आहे तो मी वाचतो आणि हे वाचन आणि ते मी सांगितल्यानंतर तुम्हाला पूर्ण ह्या विषयाचं आकलन होईल आणि मग हा विषय इथे हा चौथा अध्यायाचा विषय इथे संपेल. आता याज्ञवल्कीय कांडाचा वंश दाखविला जात आहे. पौतिमाश्याने गौपनापासून आणि गौपनाने कौशिकास कौशिकाने कौंडिन्यास कौंडिन्याने शांडिल्यास शांडिल्याने कौशिकास आणि गौतमापासून गौतमास असं ही त्याची परंपरा पहिल्या मंत्रामध्ये सांगितली आहे. त्यानंतर अग्निवेश्यापासून अग्निवेश्याने गार्ग्यास गार्ग्याने गौतमास गौतमाने सैतवने पाराशर्याणास पाराशर्याणाने गार्गायणास गार्गायणाने उद्दालकाने जाबालयाने माध्यांदिनास माध्यांदियाने सौकरायणास सौकरयणाने काशायणास काशायणाने सायकनाने कैशिया यनिस कौशिकाया अनिधी धृतकौशिकास आणि घृतकौशिकाने पाराशर्याणास पाराशर्याणाने जातुकर्ण्याने असुरायणास आणि यास्केपासून हे असुरायणाने त्रैविणीस आणि धनियास धियने असुरीने भारद्वाजाने अत्रेयास अत्रियाने मांटीने गौतमाने आणि गौतमापासून गौतमाने वात्स्यायने शांडिल्यास आणि शांडिल्याने हे कैशोरियाने काप्यकुमार हरितास आणि कुमार हरिताने गौलवाने विदर्भी कौंडिन्याने वत्सनपद भाब्रवाने पंथा सौभराने हे आयास्य अंगिरसाने अभूती त्वाष्ट्राने विश्वरूप त्वाष्ट्राने अश्विनी कुमाराने दधंगंगाथर्वणाने अथवा दैवाने मृत्यू आणि प्रध्वंसनाने एकर्षीस आणि एकर्षिणेने विप्रचित्ताने व्यष्टीने सनारुने सनातनाने सनगने परमेष्ठीने ब्रह्मास ही विद्या प्राप्त करून दिली. आणि ब्रह्मा अंततः स्वयंभू आहे. ब्रह्मतत्व हे स्वयंभू आहे. त्यामुळे शेवटी हे सगळं वाचून ब्रह्मतत्वास आम्ही नमस्कार करत आहोत असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तेव्हा ह्या 3 मंत्राचा शब्दशः आशय हा अशा प्रकारचा आहे. त्यामुळे आता हा अर्थ असा आहे. आशय आपण थोडक्यात पाहू की आता पुढे याज्ञवल्कीय कांडाचा वंश आरंभ केला जात आहे. जसे की मधुकांडाचा सुद्धा वंश होता
याची व्याख्या तर पूर्ववत समजली पाहिजेच. ब्रह्म हा कसा आहे, तर ब्रह्मतत्व स्वयंभू आहे आणि त्यामुळे ते स्वयंभू ब्रह्मतत्वाला आम्ही नमस्कार करत आहोत. ओम इति असं सांगून या ठिकाणी 1 ते 3 मंत्राचा आपण इथे शब्दशः अर्थ आणि त्याचा सारभूत आशय काय आहे हा आपण पाहिला. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ही घोषणा करतात की अशा प्रकारे बृहद आरण्यक उपनिषदाच्या वरील जे भाष्य आहे त्या भाष्यामध्ये चतुर्थाध्यायातील षष्टम वंश ब्राह्मण इथे संपन्न झालेले आहे. आणि शेवटची ही चतुर्थ अध्यायावरची घोषणा आहे की अशा प्रकारे परिव्राजकार्याने केलेले हे बृहदारण्यक उपनिषदावरील भाष्य करून हा चतुर्थ अध्याय या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तेव्हा इथे चौथा अध्याय इथे संपन्न झालेला आहे. असा हा षष्ठम ब्राह्मण आपण आपण थोडक्यात पाहिला आणि त्याच्यामध्ये आढावा घेतला की किती ऋषी आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्यामध्ये वंशपरंपरा कशी आहे आणि शेवटी सगळी वंशपरंपरा ही ब्रह्मतत्वातूनच झालेली असल्यामुळे ब्रह्मतत्व हे शेवटी कोणापासून नाही आहे तर ते स्वयंभू आहे हे जाहीर करून शेवटी ब्रह्मतत्वातूनच ही सर्व विद्वान ऋषीचा निर्माण झाला आणि विद्वान ऋषींनीच या सर्व ब्राह्मणावर हे भाष्य केलेलं आहे. असं या ठिकाणी चौथा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. आता ह्याच्या पुढचा बृहदारण्यक उपनिषद अध्याय 5वा हा आपण आता सुरू करत आहोत. 4 अध्याय झालेले आहेत, एकूण 6 अध्याय आहेत बृहदारण्यक उपनिषदामध्ये. त्या 6 पैकी 4 अध्याय संपलेले आहेत. आता 5वा आणि 6वा असे 2 अध्याय राहिलेले आहेत. तेव्हा आता बृहदारण्यक उपनिषदामधील 5वा अध्याय आपण प्रारंभ करत आहोत. 5व्या अध्यायातील हे प्रथम ब्राह्मण आता आपण सुरू करत आहोत. त्याची जी पूर्वपीठिका अशी आहे की पूर्ण ब्रह्म आणि त्यापासून उत्पन्न होणारे पूर्ण कार्य म्हणजे ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेलं ब्रह्मांड. ब्रह्मांड हे कार्य आहे आणि ब्रह्म हे कारण आहे. तर हे कारण म्हणजे सगळ्या कारणाचं कारण असल्यामुळे महाकारण आहे. आणि महाकारण कसं आहे तर ते पूर्ण आहे. तेव्हा पूर्ण ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं जे पूर्ण कार्य आहे तेच हे ब्रह्मांड आहे. ह्या त्याची पूर्वपीठिका आहे. आता पूर्णमदः इत्यादी अखिलखांड आरंभ केला जात आहे. 4 अध्यायाच्या द्वारा ज्या साक्षात अपरोक्ष ब्रह्म आणि ज्या सर्वांत निरुपाधिक क्षुधादीने रहित आणि नेती नेती अशा प्रकारे संकेत केलेले जाणारे योग्य अशा त्या आत्म्याचा निश्चय केला गेलेला आहे. आणि ज्याचा यथायोग्य ज्ञान होऊन जाणणेच हे एकमात्र अमृत तत्वाचे साधन आहे. कारण मैत्रेयांनी प्रश्न विचारला तर मला अमृत तत्वाचं ज्ञान द्या. तर अमृत तत्वाचं ज्ञान हे ब्रह्मतत्वाचंच ज्ञान आहे. ब्रह्मविद्या दिली म्हणजे अमृत तत्वाचं तुम्हाला प्राप्ती झाली, म्हणजेच अंतिम जे सत्य आहे त्याची तुम्हाला प्राप्ती होईल. आणि अमरतत्व, कारण त्याला अमृततत्व असं जे काय म्हटलं आहे तर ते अमरतत्व आहे. आणि त्या अमरतत्वाची प्राप्ती कशी होईल हा तिचा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपण या चौथ्या अध्यायाच्या विस्तारामध्ये पाहिला. आता आपण त्याच्या पुढे या ब्रह्मतत्वाच्या संदर्भामध्ये हे पूर्णतत्व कसं आहे आणि त्या ब्रह्मतत्वालाच ते निरुपाधिक कसं आहे आणि नेती नेती म्हणजे त्या ठिकाणी आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, म्हणून नेती नेती अशा प्रकारे सुद्धा त्याच्याबद्दलचा हा संकेत दिलेला आहे. आणि ज्याचा यथायोग्य ज्ञान होऊन जाणणे हेच एकमात्र अमृत तत्वाचे साधन आहे. आता शब्दार्थादी व्यवहाराच्या विषयात ते प्राप्त झालेले त्याचे सोपाधिक आत्म्याचे आणि त्या उपासनेचे ज्यांचा की पूर्वी उल्लेख झालेलाच नाही आहे आणि जो कर्मापासून अविरुद्ध परमउत्तम अभ्युदयाचे साधनभूत व क्रममुक्तीची प्राप्ती करणार आहे, आता त्याचं वर्णन करायचं आहे. त्यासाठी पुढील ग्रंथ आपण प्रारंभ करत आहोत. संपूर्ण उपासनांचे अंगरूपाने ओंकार, दम, दान आणि दया याची विधान करणारे हे अभिष्ट आहे. म्हणून ही पूर्वपीठिका देऊन आपण या प्रथम ब्राह्मणाच्या प्रथम मंत्राला आपण प्रारंभ करत आहोत. आणि जो मंत्र तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे तो प्रसिद्ध आहे, तर त्या मंत्रावरच आपल्याला विस्ताराने चर्चा करायची आहे. तेव्हा तो मंत्र असा आहे की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा हा पूर्ण तत्वावरचा हा शांतीपाठ आहे. त्यामुळे हा अनेक उपनिषदाच्या सुरुवातीला केलेला आहे आणि ह्याही उपनिषदाच्या 5व्या अध्यायाच्या प्रारंभी हा शांतीपाठ सांगून पूर्ण तत्वावरचं विवेचन या मंत्रामध्ये दिलेलं आहे. तेव्हा मंत्र जो आहे तो ओम पूर्णमदः
म्हणजे अदह हा शब्द आहे. पूर्णमिदम म्हणजे इदम शब्द आलेला आहे. आणि पूर्णामधून पूर्ण जर वजा केलं तर उरतं ते पण पूर्णच आहे. आणि पूर्ण मादाय आदाय म्हणजे काय हे पुढे विवेचन केलेलं आहे. आणि ते शेष जे राहतं ते सुद्धा पूर्ण आहे. म्हणून पूर्णतत्व म्हणजे काय नेमकं आणि पूर्णतत्वाचा संबंध कोणत्या तत्वाशी आहे आणि त्याच्याबद्दलचं जे विवेचन करताना त्याचे विविध जे आयाम दिलेले तिथे त्याचा इथे ह्या मंत्रामध्ये उल्लेख आहे. तेव्हा आपण पहिल्यांदा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ काय ते पाहूया आपण. तेव्हा ते पूर्ण ब्रह्म आहे, ते सोपाधिक ब्रह्म पूर्ण आहे, ते कार्यात्मक ब्रह्म जे आहे ते पूर्ण आणि कारणात्मक देखील ते पूर्ण तत्व आहे इत्यादीने उत्पन्न होत असते. आणि ह्या पूर्णाचे पूर्ण अविद्याकृत अन्यत्वा भास काढून टाकल्यावर शेष जे राहतं तेही पूर्णच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो काही अर्थ सांगितला आहे तो अर्थ असा आहे की ब्रह्मतत्वालाच पूर्ण शब्द वापरला आहे. तेव्हा ते म्हणूनच परब्रह्म हे पूर्णच आहे. आणि हे परब्रह्म जेव्हा सोपाधिक म्हणजे उपाधी सहित ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते ब्रह्मांडाच्या रूपात व्यक्त होतं. आणि तेही ब्रह्मांड सुद्धा हे परिपूर्ण आहे. ब्रह्मांडात सुद्धा अपूर्ण असं काहीच नाही आहे. त्यामुळे सोपाधिक ब्रह्म हे देखील पूर्ण आहे. आणि जे कार्यरूपामध्ये म्हणजे कार्यकारण परंपरा सतत चालू असते तर कारणातून कार्याचा जन्म आहे. आणि त्या कार्य जेव्हा स्वतः कारण स्वरूप होतं तेव्हा पुढील कार्य आपण चालू राहतं. तेव्हा हे कार्यस्वरूपामध्ये असणारं जे काही प्रक्रियेने आपल्याला अभिव्यक्त होणारं आणि दिसणारं जे आहे तेही पूर्णच आहे. कारण आणि त्याचं कारणही पूर्ण आहे इत्यादीने जे काही आता आपण पाहतो जे उत्पन्न झालेलं ब्रह्मांड पाहतो तर ते हे ब्रह्मांड देखील हे पूर्ण आहे. तेव्हा पूर्णाचे हे पूर्ण आता हे पूर्ण तत्व झाल्यानंतर आपण जे पाहतो कार्य जेव्हा कार्याचा विचार होतो तेव्हा त्या कार्याच्या विचारामध्ये तिथे अविद्याकृत जे अन्यत्व त्याला प्राप्त होतं उपाधीमध्ये. उपाधी जी असते ती जे नाही त्याची उपाधी दिल्या जाते. म्हणजे ब्रह्मतत्व निरुपाधिक आहे त्यामुळे त्याला उपाधी देणं हेच मुळातून म्हणजे परस्पर विरोधात्मक आहे. पण त्याला उपाधी देऊन या ब्रह्मांडामध्ये आपण विविधता पाहतो. अनंत नाम अनंत रूपात्मक ब्रह्मांड आपण पाहतो. आणि त्या ब्रह्मांडामध्ये एकमेव ब्रह्मतत्वच आहे असंही ठासून सांगतो. पण दृश्यमान प्रतीती जी आहे त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो. हा भेद म्हणजेच अविद्या आहे. आणि ही अविद्येच्या निमित्ताने जे अन्यत्व आभास होतो की हे अन्य आहे या ब्रह्मतत्वापासून हे अन्य आहे अशा प्रकारचा जो आभास होतो त्या आभासाला चा निश्चेष केला तो आभास निघून गेला तर जे शेष राहतं तेही पूर्णच आहे. म्हणजे जे शेष हा जो शब्द आलेला आहे तो शेष आहे पूर्णतत्वाला अनुसरून म्हणजे जे निघून गेलं त्यातून जे काढून तो भाग काढला तो भाग कोणता आहे तर तो अविद्येचा भाग आहे. तो भेदाचा भाग आहे. भेदाने निर्माण जी झालेली गोष्ट आहे त्या भेदाला अन्य म्हटलेलं आहे किंवा ती अविद्या असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्या अविद्येला संबंध काढून टाकलं आणि केवळ विद्या राहिली. विद्यात्मक जे शेष राहतं तर ते शेष कसं आहे तर तेही पूर्ण आहे म्हणजे तेही ब्रह्मतत्वच आहे. म्हणजे हे एका दृष्टीने पूर्णतत्व म्हणजेच हे ब्रह्मतत्व आहे. आणि हे पूर्णतत्व म्हणजेच ब्रह्म आहे. आणि हे पूर्ण कसं आहे तर इतकं पूर्ण आहे की ते शुद्ध बुद्ध पाहिलं तरी पूर्ण आहे आणि सोपाधिक पाहिलं म्हणजे उपाधी सहित त्याला पाहिलं तरी ते पूर्ण आहे. कारणरूपातही ते पूर्ण आहे आणि कार्यरूपातही ते पूर्ण आहे. या पूर्णाचं जे जे पूर्णत्व आहे ते अविद्याकृत अन्यत्व भास जो आभास असतो तो काढून टाकल्यावर सुद्धा शेष जे पूर्ण आहे. म्हणजे आपण गणिती सिद्धांताने जर आपण पाहिलं तर एखादी वस्तू आपण घेतली आणि त्याचे जर आपण विभाग केले तर ते विभागाला आपण अर्धे अर्धे म्हणतो आपण. तिथे पूर्ण हा शब्द राहत नाही. समजा एक फळ आहे त्या फळाचे दोन भाग केले तो जे प्रत्येक भागाला आपण पूर्ण फळ म्हणू शकतो का नाही म्हणू शकत. हे अर्धवट फळ आहे अर्ध फळ आहे. हे ह्याचा दोन भाग केलेले आहेत. आणि जे शेष राहिलंय ते सुद्धा त्याचा जो एक भाग निघून गेल्यामुळे तो पूर्ण राहतो का म्हणजे आपल्या अंकगणिताच्या आणि आपल्या भौतिक विज्ञानाचा दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला सारखं असं वाटतं की पूर्ण काहीच नाही आहे कारण सगळंच कशापासून तरी उत्पन्न झालेलं आहे आणि कशात तरी विलीन होणार आहे. त्यामुळे ते पूर्ण कसं असेल तर त्या संबंध आपल्या या संसारातल्या प्रतीतीच्या अगदी विरुद्ध हा मूळ सिद्धांत आहे की जे पूर्ण आहे ते शुद्ध बुद्ध पूर्ण तर पूर्ण आहेच आहे.
पण जे सोपाधिक म्हणजे ज्याच्यावर उपाधी लावल्यानंतर जे दिसतं तेही पूर्ण आहे. हे सांगण्याचा मुख्य अर्थ असा की उपाधी जी आहे ती या ब्रह्मांडाच्या निर्मितीकरता लावलेली आहे. किंवा हे पाणी आहे, हा अग्नी आहे, आणि हे जल, आणि हे आकाश आहे. असा जो एक आपण भेद केला आणि त्याला आकाशाची उपाधी दिली, अग्नीची उपाधी दिली, जलाची उपाधी दिली, तर त्याच्यामध्ये जो भेद आपल्याला दिसतो, तर तो भेद असताना सुद्धा ते पूर्ण आहे. म्हणजे जल असतानाही ते पूर्ण आहे. पूर्णतत्व जलातही अभिव्यक्त होतं, आकाशातही अभिव्यक्त होतं, अग्नीतही अभिव्यक्त होतं. म्हणून या ठिकाणी सोपाधिक ब्रह्मतत्व आहे ते पूर्ण आहे सांगितलंय. म्हणजे प्रत्येक शब्दाचा सखोल अर्थ आपण काढत गेलो तर आपण खूप त्याच्यामध्ये आपल्याला विशाल असं ज्ञान मिळायला लागतं. की जे शुद्ध बुद्ध ब्रह्म जे आहे त्याला जर पंचमहाभूत आणि प्रकृतीचा जर उपाधी दिली तर ते सोपाधिक ब्रह्म आहे. म्हणून त्याला परब्रह्म हा शब्द सुद्धा हा सोपाधिकच लावलेला आहे. हे एक मोठं आश्चर्य आहे. म्हणजे आपण जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतो तेव्हा तो पांडुरंग कसा आहे, तो त्रिगुणात पण आहे आणि तो गुणातीत पण आहे. कारण तो त्रिगुणातीत असून सुद्धा तो गुणनिसंग असल्यामुळे तो गुणातीत आहे. तो आकारामध्ये सुद्धा दिसतोय आणि तो निराकारही आहे. आणि त्याला कुठल्याही आकारामध्ये आसक्ती नसल्यामुळे, अनासक्त असल्यामुळे तो निराकार आहे. आणि तो निष्काम असल्यामुळे तो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाधीचा प्रभाव न होता त्याचं पूर्णत्व जसेच्या तसं राहतं. म्हणून भक्ती आपण करताना आपल्याला परब्रह्म परमेश्वराची आपण भक्ती करतो आणि ज्ञान प्राप्त करत असताना आपण ब्रह्मतत्वाचं ज्ञान करतो. तेव्हा ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचाही ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस ते मूलतः पूर्णच असतं. जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्या अज्ञानाला अपूर्ण म्हणता येणार नाही. आणि जेव्हा त्याची भक्ती होते, जेव्हा एकरूपता होते, तेव्हा त्या पूर्णतत्वाशीच आपली एकरूपता झाल्यामुळे आपणही त्याच्यामुळे पूर्ण होतो. त्यामुळे सोपाधिक ब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे. आणि हे कार्यात्मक जे म्हणजे कार्यरूपामध्ये व्यक्त होणारं सुद्धा ते पूर्ण आहे. आणि या पूर्णामध्येच आपण ते पाहतो, जर बाह्यदृष्टी ठेवली तर ती अविद्या आहे. आपण पांडुरंगाच्या मूर्तीला पाहताना केवळ जर ती पाषाणाची मूर्ती आहे म्हणून जर पाहिली तर त्या ठिकाणी ती पाषाण ह्या दृष्टीने पाहणं ही अविद्या आहे. आणि त्या अविद्येने आपण अन्यत्वाचा आभास आपल्याला निर्माण होतो. की मग हे पाषाण कुठल्या प्रकारचं आहे, कसं आहे, कुठून निर्माण झालेलं आहे, कोणत्या ठिकाणचा हा पत्थर आहे, वगैरे वगैरे. म्हणजे ही जी काही मीमांसा आहे ही मीमांसा ही पांडुरंगाला सोडून केलेली आहे, ब्रह्मतत्वाला सोडून केलेली आहे. त्यामुळे त्या सोडून केलेल्या अविद्याकृत जे अन्यत्व आहे त्याचा आभास जर आपण काढून टाकला तर शेष जो राहतो तो ब्रह्मतत्वच असतो आणि तो परिपूर्ण आहे. म्हणून पांडुरंगाला पाहताना एकनाथ महाराज काय म्हणतात की समचरण उभा चैतन्याचा गाभा, म्हणजे त्याला चैतन्य म्हटलेलं आहे. जे असं नाही की बा हे मूर्ती ही पाषाणाची केलेली आहे आणि म्हणून ती प्राकृतिक आहे, ती प्रकृतीने युक्त आहे, ते जडतत्वाने युक्त आहे, अशी दृष्टी न होता त्या ठिकाणी चैतन्याचा पुतळा अशा प्रकारचा त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून अन्यत्वाला ज्यावेळेस आपण वजा करतो तेव्हा शेष जे राहतं तेही पूर्ण आहे. अशा प्रकारे ह्याचा जो अर्थ आपण पाहिला या मंत्राचा, तर या मंत्राच्या अर्थामध्ये आपल्याला असं अगदी स्पष्ट दिसतं की हे पूर्ण तत्व जे आहे ते अखंड आहे, अविनाशी आहे, परिपूर्ण आहे आणि ते ज्ञानस्वरूप आहे, ते भक्तिस्वरूप आहे. हं. तर हा अर्थ आपण पाहिला. आता याचा आशय जो आहे तो आशय पण अगदी विस्ताराने पाहायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये अनेक बाजू आहेत ह्या मंत्राच्या दिलेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक बाजूचं जे आहे ते उहापोह केलेलं आहे, प्रश्न उत्तर आहेत. आणि ह्या सर्व याच्यामध्ये आपल्याला विस्ताराने हे पाहायचं आहे की हे पूर्णतत्व काय आहे. तेव्हा आशय पाचवा ब्राह्मण पाचवा अध्याय प्रथम ब्राह्मण प्रथम मंत्र 5.1.1. तेव्हा असे सांगायला सुरुवात केलेली आहे की पूर्णमदः पूर्णम, जो कोठूनही व्यावृत नसतो. व्यावृत म्हणजे ज्याच्याने आपण व्याप्त असतो, व्याप्त म्हणतो की नाही आपण, ज्याच्यावर काहीतरी आपण दुसऱ्या गोष्टीने व्याप्त केलेले आहे. जसं वायूला व्याप्त केलंय आकाशाने, तर आकाशाने व्यावृत केलंय वायूला. तसं हा जो पूर्णमद हा जो पूर्णम जो आहे
तो कोणत्याही गोष्टीने तो व्यावृत नाही, म्हणजेच तो कशानेही व्याप्त नसतो, तर तो स्वतः सर्वांना व्याप्त करतो. तेव्हा या पूर्ण शब्दामध्ये जो निष्ठा संज्ञक त असा जो प्रत्यय आलेला आहे, त्यास कर्ता अर्थाने समजले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हाच स्वतः जो आहे या ब्रह्मांडाचा कर्ता आहे आणि तो कोणापासून कोणावरही अवलंबून नाही, कोणाच्याही पासून तो व्याप्त झालेला नाहीये. अशा अर्थाने तो पूर्णमदः, पूर्ण अदहा जो शब्द आहे, तो अदहा शब्द हा सर्व व्याप्त ह्या दृष्टीने वापरलेला आहे. तेव्हा तो अदह जे आहे सर्वव्याप्त, त्याला व्यापृत झालेला नसतो आणि जो व्यापक असतो त्या अर्थाने तो पूर्णमद आहे आणि त्या अर्थानेच तो पूर्ण आहे आणि तो खऱ्या अर्थाने तोच करता आहे, कारण तो त्याच्यापासूनच सर्व ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. तेव्हा त्याच्यावर पुढे भाष्य करताना अध हा शब्दावर परत एकदा त्यांनी सांगितलं आहे की अधः हे जे पद आहे ते परोक्ष अर्थास दाखवणारे सर्वनाम आहे. त्याचा अर्थ ते परब्रह्म हे कसं आहे तर ते संपूर्ण आहे, म्हणजे आकाशाच्या समान व्यापक अंतररहित आणि उपाधी शून्य आहे. तेच हे नाम हे रूपामध्ये स्थित होतं आणि व्यवहार दशेत प्राप्त होऊन ते सोपाधिक रूप देखील पूर्ण आहे. म्हणजे हे जे ब्रह्मतत्व आपण म्हणतो ते इतकं सूक्ष्म आहे की त्याच्यापेक्षा सूक्ष्म असं काहीच नाही आहे. ते इतकं व्याप्त आहे की त्याला कुणीही व्याप व्याप्त करू शकत नाही. हे दोन्ही अर्थाने म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि व्याप्तामध्ये संबंध सगळ्या ब्रह्मांडाला व्याप्त करून शेष राहणार शेष दशांगुल असं जे म्हटलेलं आहे, तर ते अशा प्रकारचं ते तत्व आहे, त्यालाच परब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि ते परब्रह्म ब्रह्मांड व्याप्त असल्यामुळे त्याला परब्रह्म हा शब्द वापरलाय. आणि हे जे परब्रह्म तत्व आहे तर हे कसं आहे तर परिपूर्ण आहे आणि ते नामरूपामध्ये हे व्यवहारामध्ये ते व्यवहार दशेस प्राप्त होऊन त्याला सोपाधिक रूप देखील निर्माण होतं आणि सोपाधिक रूपामध्ये सुद्धा त्याच्या अस्तित्वाशिवाय अन्य कुठलंही अस्तित्व नाहीच आहे. म्हणून त्याला पूर्ण हा शब्द वापरला आहे, कारण त्याचा शिवाय अन्य काही अस्तित्व असतं, अन्य काही उपाधी त्याच्याशिवाय किंवा अन्य काही तत्व त्याला व्याप्त करणारं असतं तर त्याला आपल्याला पूर्ण म्हणताच आलं नसतं. पूर्ण म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो सर्व उपाधी धारण करून सुद्धा त्याच्या पूर्णत्वात कुठेही बाधा येत नाही, असं हे पूर्ण तत्व आहे. तेव्हा ह्या आपल्या या परमात्मा स्वरूपातच तो सर्वांना व्याप्त करत असतो आणि उपाधी परिच्छिन्न सीमित हे विशेष रूपाने सीमित विशेष रूपाने तो व्यापक नाही. म्हणजे तो उपाधीपासून अत्यंत भिन्न आहे, हेही आपल्याला समजलं पाहिजे. उपाधीला धारण करणारा जरी असला तरी तो उपाधीपासून अत्यंत भिन्न आहे आणि म्हणून त्याला व्याप्त करणारा असं काही नाही. म्हणून उपाधी परिच्छिन्न सीमित विशेष रूपाने तो व्यापक आहे, त्याला व्याप्य नाही. त्याला व्याप्त करणारा असं अन्य कोणतंही तत्व नाही आणि ह्याच कारणाने तो परिपूर्ण आहे. तेव्हा हे विशेष त्या भावासच प्राप्त झालेला या कार्यात्मक ब्रह्म जे आहे ते पूर्णापासून कारणात्मक ब्रह्मात उदच्यते हा शब्द वापरला आहे. म्हणजे तो कारणात्मक ब्रह्म आणि कार्यात्मक ब्रह्म हे एकच तत्व आहे. तो कार्यरूपातही तोच आहे आणि कारणरूपातही तोच आहे. म्हणून उदच्यते म्हणजे त्याचा उदय होतो, या कार्यामध्ये उदय होतो. कशात उदय होतो तर तो ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांडाचा उदय होणं, याला त्याने उदच्यते हा शब्द वापरलेला आहे. तेव्हा हे उदय होणारं आणि ज्याच्यापासून उदय होतं हे दोन्ही तत्व जे आहेत ते पूर्ण आहेत असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर उद्रिक्त होणे अर्थात उद्धृत म्हणजे प्रगट होणे. जरी हे कार्यरूपाने प्रगट होत असते तरी देखील याचे स्वरूपभूत जे जे काही पूर्ण तत्व आहे अर्थात परमात्माचा जो भाव आहे त्यास हे कधीही सोडत नाही, त्याला धरूनच असतं ते. म्हणजे आज तुम्ही अणुरेणू जरी पाहाल ब्रह्मांडातला तरी त्या अणुरेणूचं जे अस्तित्व आहे, बरं का, आता हे दोन शब्द लक्षात घ्या, दिसणं आणि असणं. दिसतो तो अणू आणि असतो ते ब्रह्मतत्व. म्हणजे जे दिसतं पाहतो आपण, तर पाहत जरी असलं तरी खऱ्या खऱ्या अर्थाने आपण पाहतच नाही, आणि जे पाहतो ती प्रकृती आहे आणि असते ते तत्व आहे. तेव्हा या पूर्ण व्यवस्थेमध्ये
जे जे काही आपण पाहत असतो, जे प्रगट झालेली गोष्ट पाहत असतो, त्याला पूर्ण कोणत्या अर्थाने म्हटलंय तेही पूर्ण आहे, कार्यरूप ब्रह्मसुद्धा पूर्ण आहे. असं म्हणण्याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये असलेले जे तत्व आहे, जे अस्तित्व आहे, ते मात्र ते एकाचच अस्तित्व आहे. तुम्ही दोन कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणल्या समोरून, काय एक दगड आहे आणि एक जो आहे तो सुवर्ण आहे, समजा माती आणि सुवर्ण, ह्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांनी आपल्याला स्पष्ट भेद दिसतो आणि म्हणून आपण माती विकत घेत नाही, सुवर्ण विकत घेतो. तर ह्याचा अर्थ काय की माती ही कमी कमी किमती निकृष्ट आहे आणि सुवर्ण जे आहे हे उत्कृष्ट आहे. त्यामुळे सुवर्ण हेच आपण श्रेष्ठ समजतो. पण त्यातली खऱ्या अर्थाने जर तुम्ही तत्व स्वरूपात पाहिलं तर मातीमध्ये जे तत्व आहे, आणि सुवर्णात जे तत्व आहे, म्हणजेच मातीचं ज्या कारणाने अस्तित्व आहे आणि सुवर्णाचं ज्या कारणाने अस्तित्व आहे, ते कारण मात्र एकच आहे. आणि ते कारण जर एक असेल तर कार्यामध्ये भिन्नता असली तर त्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठता कशी आणता येईल? हा खूप महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे आज आपण पाहतो की चातुर्वर्ण्याचं वरची पुष्कळ जी टीका झाली आणि चातुर्वर्ण काय नेमकं आहे आणि तो भेद म्हणजे काय नेमकं आहे आणि त्यात अभेद्य तत्व म्हणजे काय आहे की त्याच्यामधला भेद समजू नये, असू नये, ती भेद आपण सोडला पाहिजे, असा प्रचारही कसा झाला. तर त्याचंही जे गमक आहे ते या सिद्धांतामध्ये आहे. त्याचं गमक असं आहे की त्या चारी वर्णामध्ये जी प्रकृती आहे ती भिन्न आहे, त्याचा जो आविष्कार आहे त्यात भेद आहे, परंतु त्या आविष्काराच्या अधिष्ठानाला जे शाश्वत अस्तित्व आहे त्याच्यामध्ये भेद होऊ शकत नाही. हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत समजणं खूप महत्वाचं आहे. हा सिद्धांत जर समजलाच नाही तर काय होईल माहिती आहे का की हा भेद अभेद हा जो काही वाद आहे तो वाद हजारो वर्षापासून चालू आहे. त्यामध्ये काही समाजसेवक जे आहेत ते भेद संपला पाहिजे म्हणून तो हे करतात, संघर्ष करतात. आणि काही जे आहेत ते नाही, आमचा सनातन धर्म पाळला पाहिजे म्हणून चातुर्वर्ण्याची तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकत नाही, चातुर्वर्ण्याला संपवू शकत नाही असे म्हणणार आहेत. या दोन्हीचाही जर काही सोल्युशन असेल, म्हणजे त्याचं समाधान असेल, तर ते ह्या सिद्धांतात आहे की अधिष्ठान आणि आविष्कार, आविष्कारामध्ये भेद, अधिष्ठान एकच आहे. आविष्कार म्हणजे वर्ण आहेत, अधिष्ठान म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. अधिष्ठानामध्ये अभेद्यता आहे, अधिष्ठानामध्ये अखंड अस्तित्व आहे, अधिष्ठानामध्ये शाश्वत अस्तित्व आहे. आणि आविष्कार काय आहे तर आविष्कारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आढळतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कार्यपद्धती आढळतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आढळतील, वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आणि त्याची प्रवृत्ती आढळेल. तर हा भेद आहे. आणि त्या प्रवृत्तीच्या अनुसार, त्याच्या गुणाच्या अनुसार त्याला कार्य दिलेले आहे. त्यामुळे ते कार्य देण्यात दोष नाही आहे. पण त्याला गौण समजणं आणि त्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ समजणं हे मात्र दोषपूर्ण आहे. म्हणजे कुठे दोष आहे हे आपल्याला जर कळालं तर आपल्याला हे ब्रह्मतत्व काय हे कळालं. कारण ह्याच्यामध्ये त्यांनी आविष्कारातही ब्रह्मतत्व आहे, अधिष्ठानातही ब्रह्मतत्व, कार्यही ब्रह्मतत्व आहे आणि कारणही ब्रह्मतत्व आहे. हे जे सांगितलं ना, हे सर्व फार महत्वाचा संदेश देणार आहे. हे केवळ आपल्याला शब्दार्थाचा विषय नाही आहे किंवा केवळ आपल्याला तर्कशास्त्राला ताणण्याचा विषय नाही आहे, तर तो सामाजिक जे जीवन आहे त्या सामाजिक जीवनाला समजून घेण्याचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांना हे पूर्ण ज्ञान झालं नाही ते संघर्ष करत राहिले, मग ते कोणीही असो. त्यामुळे याचं परिपूर्ण ज्ञान घेणं आणि या ज्ञानाचा यथायोग्य विनियोग करणं, त्यावेळेसच तुमचं हे समाजकार्य व्यवस्थित होईल. आणि समाज जो उभा राहतो ते सगळ्या प्रकारच्या गुणधर्मांनी युक्त असलेल्या व्यक्तींचा परस्परामध्ये सहकार्य घेऊन, त्या ठिकाणी परस्परामध्ये स्नेहभाव घेऊन, म्हणजे धारणेमध्ये समत्व असलं पाहिजे, धारणेमध्ये परस्पराचा आदर पाहिजे आणि क्रियेमध्ये स्वभावाच्या अनुसार क्रिया केली पाहिजे. हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत तुम्हाला कळेल तेव्हा हा अर्थ आपल्याला समजणं महत्वाचा आहे. आणि ह्या पूर्ण म्हणजे कार्यरूप ब्रह्माचे संपूर्ण आणि पूर्णत्व, ह्यालाच त्यांनी आदाय हा शब्द वापरला. पूर्णमादाय, पूर्णमादाय म्हणजे आदाय हा जो शब्द आहे तो ह्या कार्यरूप ब्रह्माचा हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याला आत्मस्वरूपाच्या बरोबर एकरस करून विद्येच्या द्वारे अविद्याकृत भूतमात्र उपाधीचे संसर्गाने होणारे जे भेद आहेत ते प्रतितीस मिटवून दिल्यावरच पूर्णच, अर्थात अंतर्बाह्य शून्य आणि प्रज्ञान घनई कर
स्वरूप शुद्ध ब्रह्मच हे शेष राहत असतं. हेच मी आता तुम्हाला सांगितलं की ते कळणं आवश्यक आहे की ते ब्रह्मतत्व त्या ठिकाणी कसं आहे. पूर्वी जे हे सांगितलं गेले ते ब्रह्म व इदमग्र असित तदात्मा न तदात्मान मेवावेत तस्मात तत्सर्व भवत. हे ब्रह्मतत्वाचं विश्लेषण आधीच्या काही उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये हा हा जो काही मंत्र आहे त्यामध्ये ब्रह्म ह्या पदाचा अर्थ इथे सांगितलेला आहे. पूर्णमदः आणि इदम म्हणजे पूर्णमिदम, पूर्णम हे ब्रह्म जे आहे हे इदमग्र असित ह्या वाक्याचा अर्थ आहे. आणि अशीच दुसरी जी श्रुती देखील आहे ती यदवेह तदमुत्र यदमुद्र तदन्वीह म्हणून अदह शब्दाचा अर्थ त्यांनी जे पूर्ण ब्रह्म आहे ते इदम पूर्ण ब्रह्म अर्थात कार्यवर्गात स्थित नामरूपात्मक उपाधीने युक्त आणि अविद्याजनित कार्यब्रह्म आहे ते त्याचा परमार्थ स्वरूप ब्रह्माने अन्याच्या समान प्रतीत होत असते. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपणासच पूर्ण ब्रह्म जाणून मी ते पूर्ण ब्रह्म आहे अशा प्रकारे पूर्णत्वास घेऊन त्या ब्रह्मविद्येच्या द्वारे अविद्याकृत नाम आणि रूप उपाधीच्या या संसर्गाने उत्पन्न झालेले अपूर्ण रूपताचा तिरस्कार करून दिला जात असतो. तो केवळच पूर्ण राहूनच होऊ शकतं. ही गोष्ट ही तस्मात सर्व भवत या वाक्याद्वारे सांगितली गेलेली आहे. जे सर्व उपनिषदाचा जो अर्थभूत ब्रह्म आहे त्याचाच पुढील ग्रंथाचा संबंध हा प्रदर्शित करण्यासाठी या या मंत्राच्या द्वारे अनुवाद केला जात आहे. आणि जे अखिल प्रकरणाचे संबंधाने सर्व उपासनेचे अंगभूत आहेत त्या ओंकार दम दान दया संज्ञक साधनांचे विधान करणे हे अत्यंत अविष्ट आहे. तेव्हा ह्या ठिकाणी आपण थांबूया की इथे आपण ह्या पूर्ण तत्वाचा सगळा विचार इथे आपण अजून पुढचा रविवार पूर्ण घेणार आहोत. ह्याच्यामध्ये हे तत्वज्ञान आपल्याला आणखी स्पष्ट करायचे आहे. तेव्हा इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.